आगमन त्याचं केलं आणि तोंड धुवायला गेलं, त्याची बत्तीशी त्याच्या हातात आली. त्याला कल्पनाही आली नाही की खाली कशी आहे. म्हणजे एवढ्या चांगल्या वनस्पती तिकडे आहेत, फक्त त्याचं नॉलेज आपल्याला नाही आहे. हे सायन्सचा बेस आहे त्याच्या मागे, त्याच्यात पुढे चमत्कार नाही, सायन्सचा बेस आहे. त्याच्यावर संशोधन करणं गरजेचं आहे. पण दुर्दैवाने आपण नको त्या ठिकाणी भ्रमित होतो आणि या ठिकाणी जातो. अशा दुर्गम वनस्पती आहेत. त्या जंगलामध्ये एका वेळेला आमच्या चौलच्या गावामध्ये एका मुलगा होता. तो नित्य नेमाने दत्त महाराजांची चौलच्या दत्त मंदिरामध्ये सेवा करायचा. गरीब व्यक्ती होती. सेवा करता करता करत असताना त्याला एक दुर्धर रोग जडला. त्याच्यामुळे तो अक्षरशः क्रूश झालेला होता. जवळजवळ असं वाटत होतं त्याला टीबी किंवा तत्संबंध रोग झालेले आहेत. डॉक्टरने उपाय केले, त्याला औषधाला गुण येईना. एकदा मी गिरनारला जात असताना तो मला आला. तो मला दादा म्हणतो कारण संपला. आणि त्या जंगलामध्ये मला एक संन्यासी भेटायचे आणि अजूनही भेटतात काही वेळा. पण नेहमीच ते संन्यासी भेटत नाही. मी पुन्हा तेच सांगतोय, तुमचं कर्म चांगलं असेल तर ते संन्यासी भेटतात. तुमच्या कर्मानुसार ईश्वराची ती योजना असेल तर ते औषध तुमच्यापर्यंत येतं. हा संन्यासी त्या ठिकाणी मला भेटले आणि मला ते आठवण झाली. त्या मुलाला बाबू म्हणून तो मुलगा आहे, म्हणजे आता तो मोठा आहे. आता ते म्हटलं त्याला हे औषध द्यायचं आहे म्हणून त्यांना विचारलं असं असं झालेलं आहे, ऐसा हुआ है कुछ तो दवा. ठीक आहे, कुछ चिंता मत करो. ते जंगलामध्ये गेले, काही वनस्पती तोडून आणल्या आणि मला दिला. हे उसको इसका रस निकालो और उसको पिला दो. आणि देऊन त्याला मी रस दिला आणि मी माझ्या कामाच्या व्यापामध्ये इकडे तिकडे निघून गेलो. पुढल्या वेळेला मी जेव्हा चौलला गेलो, हा टुटुटी देऊन तिकडे उभा. म्हणजे त्यांनी जे नित्य नेमाने ईश्वराची जी सेवा केली, मग ती चौलचं दत्त मंदिर असो, गिरनार असो, गाणगापूर असो, तुमच्या गावातलं छोटं दत्त मंदिर असो, सेवा महत्वाची आहे आणि ती तिकडे रुजू होते. आपल्याला वाटतं कोणी पाहत नाही, सूक्ष्म रूपाने ईश्वर त्या ठिकाणी पाहत असतो. म्हणून कर्माला प्राधान्य द्या. कर्म हा पहिला देव आहे, अन्यथा एवढे नाही. शरणागत भाव ठेवा, पवित्र भाव ठेवा आणि देण्यागस्तेले त्यांच्या चरणापाशी शरण जा. ते आपल्याकडे काहीच मागत नाहीत, पण आपण सर्व घेऊन जातो आणि जे द्यायचं ते त्यांना देऊ शकत नाही. हा भाव जेव्हा तुम्ही त्यांच्या चरणापाशी अर्पण कराल तेव्हा ईश्वर त्यांचं नाव तुम्हाला जवळ केल्याशिवाय म्हणणार नाही.
पण दुर्दैवाने आपण बाकी सगळ्या चक्रव्यूहात फिरतो आणि हा भाव विसरून जातो. मग हा शुद्ध भाव कसा अर्पण करणार? आपल्यामध्ये मायाजाळात फसलेली आपण माणसं आहोत. प्रत्येक ठिकाणी मीपणा आहे, अहंकार आहे, सर्व काही आहे. मायाजाळात गुरफटलेलं आहोत. आपल्या अंतःकरणात असलेला भाव ह्याच्यामध्ये किती कंटॅमिनेशन आहे, ती कसली षड्रिपूंची आहे, तर ती काढायची. तर नामस्मरणाचे झाडू नको का? नामस्मरणाचा सुनीने तुम्हाला झाडून काढायचं आहे. आपल्या अंतःकरणात निर्माण पवित्र बनवायचं आहे. एखादा दगड आहे, तर दगडाला आपण पूजा करतो. कालांतराने आपल्याला वाटतं त्या ठिकाणी आपण काही मन्नत मागितली ती आपली पूर्ण होते. खरंच का त्या दगडात देव आहे? तो दगडात देव नाहीच आहे, तो तुमच्या अंतःकरणात आहे. तो भाव तुमचा त्या दगडामध्ये उतरतोय आणि तुम्हाला मदत करून जातोय. हा शुद्ध भाव त्याला अर्पण करा. त्याला दुसरं काही नको आहे. तुमच्या अंतःकरणापासून तेव्हा तुम्ही त्याला पवित्र मनाने साथ घालाल. तुमच्या नेत्रातून ओघळणाऱ्या अश्रूंचे मोती बिंदू जेव्हा तुम्ही त्याला अर्पण कराल, ते त्याला जास्त प्रिय आहे. त्याला वरकरणी दिखावा नको आहे. तो बाह्य रूपाला कधी बोलत नाही. तुमचं बाह्य सौंदर्याशी त्याला काही देणं घेणं नाही. त्याला आंतरिक सौंदर्य पाहिजे. आणि नेमका आपण तिकडेच कमी पडतोय. तेव्हा ते जतन करण्याचा प्रयत्न करा. युगानुयुगापासून हा अवतार आपल्याला सांभाळत आलेला आहे. या जन्मामध्ये आपण म्हणतो आई माझी आई, बाप, भाऊ, बहीण सर्व काय आहे. पण गेल्या जन्मी तुम्हाला कोणी सांभाळलं? महाराज. त्याच्या अगोदरच्या जन्मी कोणी सांभाळलं? त्यांनीच सांभाळलं. याच्या पुढे कोण सांभाळणार आहे? त्यांनीच तेच सांभाळणार. पण त्याच्याशी कनेक्टिव्हिटी आपण ठेवत नाहीये. त्याचं फक्त स्मरण सुद्धा करत नाही. जेव्हा आपल्याला संकट येतात आपण संकटाचा बोजा बांधतो आणि त्यांच्या चरणापाशी नेऊन सोडतो. आणि आमची धुळी तुम्ही जेव्हा आम्हाला फक्त आनंदात राहू द्या. आणि ही धुळी तुम्ही धुतली नाही का मग तुमचे गुरु वाईट असतात. असा अनुभव मी बऱ्याच वेळेला घेतलेला आहे. आणि असाच काहीसा अनुभवामुळे मी उद्विग्न झालो होतो. आणि त्या उद्विग्न मानसिकतेमध्ये मी गिरनारला जाऊन पोहोचलो. गुरुशिखरावर जाऊन पोहोचलो. रात्रभर साधना झाली. दुसऱ्या दिवशी उतरलो. आणि सकाळच्या सुमारास मन एवढं उद्विग्न झालं होतं की महाकाली मातेच्या गुंफेमध्ये जायला निघालो. तेव्हा मन आक्रोश करत होतं या लोकांच्या वागपानाने. मी आईच्या दर्शनाला आत गेलो. आत अस्तव्यस्त कचरा पडलेला होता, पण मला कशाचंही भान नव्हतं. मी अक्षरशः एक लेकरू आपल्या आईला घट्ट मिठी मारते त्यासाठी मातेजवळ गेलो. माझ्या हाताचा विळखा मी त्याच्या गळ्यामध्ये घातलाय. कपाळ त्याच्या कपाळाला घासलंय. आणि एक लेकरू आपल्या आईला बिलकुल जसा आक्रोश करतो तसा मी आक्रोश करून लागलो. पुरुषांना चार चौघात रडण्याची भुभार असते, पण तिकडे कोणी नव्हतं. अक्षरशः हातभरला कोंडून मी आईला बिलगत होतो आणि कर्णा भागत होतो. आतापर्यंत आईने मला बऱ्याच वेळेला तारलं होतं, मागापासूनही तारलं होतं. आणि मी आक्रोश करत असताना मला ती अनुभूती जाणवली. कोणीतरी प्रेमाने मला जवळ घेतलंय. माझ्या केसावर ममतेने हात फिरवते. मी एका वेगळ्या ग्लानीने बसलेत होतो. अक्षरशः तो स्पर्श हळूहळू जाणवायला लागला. कोणीतरी मला थोपटतंय, सांत्वन करतंय. त्या ग्लानीतून बाहेर यायला मला वेळ लागला. पण जेव्हा मी बाहेर आलो, कोणाचा तरी प्रेमळ हात माझ्या केसावरून आणि पाठीवरून ममतेने फिरतोय. त्याबरोबर मी मागे वळून पाहिलं. एक उंचीपुरी गौरवडी असली संपूर्ण हिरव्या वस्त्रामध्ये उभी होती. भला मोठं कुंकू कपाळाला लावलेलं होतं. आणि त्यांनी मला सांत्वन करायला सुरुवात केली. म्हणजे काय एवढा उद्विग्न होतो? स्वतःच्या मनावर अंकुश ठेव. आज जे तुझ्यावर वाघपाट सोडतायत, उद्या 30 माणसं तुझ्या चरणापाशी येतील. आपली हिंमत सोडू नको. आपल्या कार्याकडे लक्ष दे. हीच तुझी कसोटी आहे. आणि मग त्यांनी मला उठून जवळ घेतलं, प्रेमाने हात फिरवला. आणि एका आई आपल्या मुलाला जशी झोपवते त्या बसल्यात. त्यांच्या मांडीवर मी डोकं ठेवलंय आणि त्या थोपटून झोपत गेल्या कित्येक रात्री मी जागृत अवस्थेत काढलेल्या होत्या. आणि जेव्हा आईचा हात माझ्या पाठीवर फिरू लागला, डोक्यावरून फिरू लागला, त्यांच्या मांडीवर डोकं ठेवून मी कसा झोपी गेलो माझं मलाच कळलं नाही. जेव्हा मला जाग आली
तेव्हा दुपार सरत आली होती. मी किती काळ तिथे झोपलो होतो मला काही ना. मी पाहतोय आईचा कुठेही पाऊस नव्हता. महाकाली मातेकडेच्या मूर्तीकडे पाहिलं, तिची नजर मला सांगत होती. आणि मी त्या ठिकाणी सर्व झाडून घेतले, संपूर्ण गुफा झाडून काढली. त्या ठिकाणी आईची सागर संगीत पूजा केली. खाली दत्तधुनी आश्रमामध्ये आलो. नंतर पुन्हा मला रात्रीची साधनेला गुरुशिखरावर जायचं होतं. रात्रभर माझी साधना झाली आणि दुसऱ्या दिवशी उतरताना मी अंबाजीच्या मंदिरामध्ये शिरलो. आणि अंबाजीच्या मंदिरामध्ये गाभाऱ्यात जाऊन मी आईचं दर्शन घेतलं. आणि आईचं दर्शन घेत असताना जसे मी डोळे मिटले, डोळ्यासमोर ती आई दिसत होती. एका वेळेला ती हिरव्या साडीत नेसलेली ती स्त्री दिसत होती. आई तिच्या रूपात येऊन मला आशीर्वाद देऊन गेली. हे तिकडे मला ज्ञान झालं. मी तिकडे चरणावर साष्टांग दंडवत घातला आणि मी परतीचा प्रवास स्वीकारला.